लिंबिनी बुद्धविहार धम्मगिरी कॉलनी येथे प्रवचन मालिकेचे 5वे पुष्प संपन्न भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रवचन मालिकाचे 5वे पुष्प धम्मगिरी कॉलनी लिंबिनी बुद्धविहार येथे घेण्यात आले. लिंबिनी बुद्धविहार येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान हा विषय घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड महिला विभागाची सरचिटणीस ज्योती कुंठे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनिता सरोदे, MP गायकवाड साहेब, HG सोनकांबळे साहेब, भीमराव कदम साहेब, रेखा गायकवाड, रत्नमाला सरकटे, गीताताई जोगदंड हे होते. व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून दामोदर सरकटे सर हे होते. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान हा विषय अतिशय सुंदर प्रकारे समजून सांगितला. सर्वांना सप्रेम जय भीम. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. लिंबिनी बुद्धविहार या ठिकाणी आषाढ पौर्णिमेला सुरुवात झालेली आहे आणि ग्रंथ वाचनासोबतच भारतीय बौद्ध महासभे जिल्हा शाखेतर्फे जे प्रवचन मालिका सुरू केली होती त्यामध्ये आमच्या विहारामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी जे योगदान आहे त्या विषयावर व्याख्यानमाला ठेवलेली होती आणि त्यामध्ये आम्हाला सरकटे सरांनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या देशासाठी काय काय केलेलं आहे ही पूर्ण माहिती आम्हाला दिलेली आहे. तसेच आमच्या विहारामध्ये प्रत्येक वर्षी ग्रंथवाचन होत असतं. आम्ही 1 वर्ष ग्रंथवाचनासोबतच भारतीय संविधानाचे सुद्धा वाचन केलेलं आहे. मागच्या वर्षी आम्ही ग्रंथवाचनासोबतच धनंजय कीर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र यांचं सुद्धा वाचन केलेलं आहे आणि यावर्षीसुद्धा आमच्या विहारामध्ये ग्रंथवाचन सुरू आहे. अशा प्रकारे आमच्या विहारामध्ये खूप वेगवेगळे आणि छान ज्ञान देणारे कार्यक्रम होत असतात आणि आम्ही त्याला खूप छान प्रतिसाद देतात. जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव ललिता अशोकराव कदम, राहणार सप्तगिरी कॉलनी. आज आमच्या इथं ग्रंथ चालू होता, म्हणजे दरवर्षीच ग्रंथ चालू असते आणि आज पण स्वातंत्र्य दिनानिमित्त सरकटे सरांनी बाबासाहेबांचं स्वातंत्र्य दिनानिमित्त काय योगदान आहे ते खूप महत्त्वाचं आम्हाला सांगितलेले आहे. जय भीम. त्यावेळी भारतीय बौद्ध महासभाचे सर्व पदाधिकारी व बालक बालिका तसेच उपासक उपासिका या खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.